नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. महादेवाची कृपा मिळवण्यासाठी शिवभक्त वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहता तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. यावर्षी म्हणजेच 2026मध्ये महाशिवरात्री कधी आहे, महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेचे महत्त्व, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा असल्याने हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी महादेवाची पूजा, उपवास आणि रात्रभर जागरण करण्याला विशेष असे महत्त्व आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात येणारी महाशिवरात्री शिवभक्तांसाठी केवळ धार्मिक सण नसून आत्मिक साधनेचा दिवस मानला जातो. अनेक जण या दिवशी उपवास करतात, जप, ध्यान आणि शिवपूजा करतात. पुराणकथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शिवभक्तांसाठी हा दिवस श्रद्धा, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीला देशभरातील शिव मंदिरामध्ये विशेष अशी सजावट केली जाते. महाशिवरात्री हा सण चंद्राच्या तिथीनुसार साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. 2026मध्ये ही चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:04 सुरू होत आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:34 समाप्त होत आहे. मात्र हिंदू परंपरेत उदय तिथीला प्राधान्य दिले जात असल्याने महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रविवारी रोजी साजरी केली जाणार आहे आणि यामुळे उपवास, पूजा आणि जागरण हे सर्व विधी 15 तारखेलाच केले जातील. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावे. घरातील देवघरात शिवलिंगावर जलाभिषेक करून भस्म लावावे आणि बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 माळ तरी जप करावा. दिवसभर उपवास ठेवून वेळ मिळेल तेव्हा शिवनामस्मरण करावे. सायंकाळी प्रदोष काळात पुन्हा शिवपूजा करावी. घरात चौरंगावर वस्त्र अंथरून शिवलिंगाची स्थापना करून अभिषेक करावा. त्यानंतर शिवरात्रीची कथा वाचावी, आरती करावी आणि रात्रभर शक्य असल्यास जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाची पूजा करून उपवास सोडावा. महाशिवरात्री हा केवळ सण नसून आत्मशुद्धी, भक्ती आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि व्रत महादेव निश्चितच स्वीकारतात असा भक्तांचा विश्वास आहे. शिवलिंगावर जल, बेलपत्र अर्पण करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळते. अनेक भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री शिवपूजा करतात. यामुळे उपवास, पूजा आणि जागरण हे सर्व विधी 15 फेब्रुवारी रोजी रविवारी केले जातील. महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतांश भक्त सकाळपासूनच उपवास करतात. काही जण निर्जळी उपवास करतात तर काही फलाहार स्वीकारतात. जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे आपण उपवास करावा. दिवसभर शिवनामस्मरण, मंत्र, जप, शिवपुराण किंवा महाशिवरात्रीची कथा वाचन केली जाते. संध्याकाळी आणि रात्री शिवलिंगावर जल, दूध किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो. बेलपत्र अर्पण करून महादेवाची आरती केली जाते. महाशिवरात्रीच्या रात्री शिवपूजेला विशेष असे महत्त्व असते. या दिवशी प्रदोष काळात पूजा करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीचा पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 फेब्रुवारी रोजी रविवारी सायंकाळी 6:11 पासून ते रात्री 9:22 असेल आणि दुसरा शुभ मुहूर्त हा रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:34 आहे.
या काळात शिवलिंगाचा अभिषेक, मंत्र, जप आणि आरती केल्यास विशेष पुण्य फळ मिळते अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या नावातच रात्र हा शब्द असल्याने या दिवशी रात्रीची पूजा विशेष फलदायी मानली जाते. यावेळेस शिवलिंगावर अभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती आणि इच्छापूर्ती मिळते अशी श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री भगवान शंकर ध्यानस्थ अवस्थेत असतात. त्यामुळे या काळात केलेली पूजा, मंत्र, जप आणि शिवनामस्मरण लवकर फल देणारे ठरते असे सांगितले जाते. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी रात्रभर जागरण करतात. त्यामुळे त्यांना शिवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होते. तसेच या दिवशी आपण महादेवांची पूजा करणार आहोतच. या पूजेसोबतच महादेवांच्या शिवलिंगावर रुद्राभिषेक करण्याला सुद्धा खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती रुद्राभिषेक केल्याने त्याचे फळ आपल्याला हजारो पटीने अधिक मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. अशा प्रकारे भगवान शिव आणि माता पार्वती यांची या दिवशी जर आपण मनोभावे पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो. आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांचा अंत होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते, सौभाग्यामध्ये वाढ होते. महाशिवरात्रीचा उपवास केल्यानंतर तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी त्या व्रताचे पारण करावे. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दान केल्यास पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्री व्रत श्रद्धा आणि नियमाने केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा नक्की करावी आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र. पौराणिक कथेनुसार या दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. त्यात शिवपार्वती विवाह, याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार याच रात्री भगवान शिव ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले होते. जगाला वाचवण्यासाठी महादेवाने याच दिवशी हलाहल विष प्राशन केले आणि ते आपल्या कंठात साठवले आणि ज्यामुळे त्यांना नीळकंठ असे म्हटले जाते. महाशिवरात्रीला भाविक उपवास करतात आणि शिवाची मनोभावे पूजा करतात. शिवलिंगावर पाणी, दूध, मध, साखर आणि दही अर्पण केले जाते. शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्रिदल म्हणजे 3 पानांचे बेलपत्र वाहिल्याने पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे. या दिवशी ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय टाईप करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.